पाणिनीने आपली गाडी हमरस्त्याला वळवली. निमिष जयकरनं त्याला विचारलं, कुठे चाललोय आपण? आत्ता तरी आपण जिथे जास्तीत जास्त गर्दी आणि वर्दळ असेल अशा ठिकाणी चाललोय. पोलीस तुला शोधतायत, बहुतेक मलाही शोधत असावेत. म्हणून मी विचार केला की तुला बरोबर घ्यावं आणि पोलिसांनी निष्ठाला शोधण्यापूर्वी आपण तिला शोधण्याचा प्रयत्न करावा. आता मुख्य अडचण अशी आहे की आपण हे प्रकरण हाताळण्याचा काही मार्ग जोवर शोधत नाही तोपर्यंत पोलिसांना तुझ्यापर्यंत कसं पोचू द्यायचं नाही. मग काय पद्धत वापरायची आपण? मला हे उत्तर माहिती असतं तर अशा प्रकारे आपण गाडीतनं भटकत बसलो नसतो. एक गोष्ट मी तुला सांगू शकतो की जर निष्ठा दोषी असेल तर तिला वस्तुस्थितीला सामोरं जावं लागेल. नाही, ती नाही आहे. मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो ती नाही दोषी. तुला काय माहिती? कारण मी तिला चांगलं ओळखतो. कारण तुझा तिच्यावर विश्वास आहे आणि विश्वास असायचं कारण तुझं प्रेम आहे. तुम्हालाही तसंच वाटत नाही? आत्ता तरी नाही. मी काही तिच्या प्रेमात पडलेलो नाही ना. बरं आहे. म्हणजे आपण काय रात्रभर असं गाडीतनं फिरत बसू शकत नाही. आणि पोलीस मला शोधत असतील तर ते शोधून काढतीलच. मला त्यांना हे काही सांगायचं नाही आहे. मी माझा वकील देऊ शकतो, मला माहिती आहे की देता येतो. पाणिनीचं यावरचं मौन बरंच काही सांगणारं होतं. माझं प्रतिनिधित्व करायला मी वकील नाही देऊ शकत. तो मला सल्ला नाही का देणार की मी गोवला जाऊ शकतो या सबबीवर कशाचंही उत्तर देऊ नको? पाणिनीने मानेनं नकार दिला. अरे, त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळेल. सौम्यानं पाणिनीकडे मुद्दाम बघून त्याचं लक्ष वेधून घेतलं. कनक ओजसला काहीतरी तुम्हाला सांगायचं असेल असं तुम्हाला वाटतंय का? सौम्यानं विचारलं. पाणिनीने मान डोलवली. नंतर जयकरकडे वळून म्हणाला, इकडे बघ निमिष, मला मोकळेपणानं सांग. निशाला कसला तरी त्रास होता हे तुला माहीत होतं? कशाचा त्रास होत होता? हो, माहीत होतं, पण आत्ता, तेव्हा नव्हतं. परेराची आमच्या लग्नाला परवानगी नव्हती. त्यांनी तिला दूर निघून जायला सांगितलं होतं. का ते मला माहिती नाही, पण मेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये, पण जेव्हा जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो तेव्हा तेव्हा माझं रक्त उसळतं. निष्ठा तुझ्यासाठी अनुरूप नाही अशी त्याची कल्पना होती का? बहुतेक उलट असेल. मी काही देखणा देवदूत नाही, सर्वसाधारण आहे. परेरा स्वतःचं असं एकांतात आयुष्य जगला. त्याच्याकडे भावनेला थारा नव्हता. तो एक असा थेरडा. जयकरनं स्वतःला पुढे शिवीगाळ करण्यापासून रोखलं. तिने तुला कधीही सांगितलं नाही की परेरा तिच्यावर नेमक्या कोणत्या गोष्टीमुळे दबाव आणत असे? त्याची तिच्यावर अमर्याद हुकूमत होती. मी त्याच्याशी आदरानं वागायचा प्रयत्न केला. तो कौटुंबिक मित्र होता, अर्थात तो वयानं मोठा होता. बरं, आपण आता जरा फिलिप फर्नांडिसबद्दल बोलू. तुम्हाला त्याच्या बायकोबद्दल बोलू असं म्हणायचं आहे का? नाही, त्याच्याबद्दल. नवरा. त्याच्याबद्दल काय? निष्ठाला त्याच्याबद्दल काय वाटायचं? दुसऱ्या कोणाबद्दल सुद्धा वाटायचं नाही, एवढे मैत्रीपूर्ण संबंध होते. तो नेहमी समंजसपणे वागायचा. मग दोघात काही वैयक्तिक आकर्षण? छे, अजिबात नाही. नक्की? अर्थात, खात्री आहे मला. फिलिप फर्नांडिसनं सोफियाशी लग्न केलं आणि मी म्हणजे निष्ठा आणि माझ्यातलं प्रेम म्हणजे आम्ही लग्न करणार आहोत. तिच्यात आणि फिलिप फर्नांडिसमध्ये समान धागा असा काही नाही आहे? काहीही नाही आहे. पाणिनीने आपली गाडी मुख्य रस्त्यावरनं एका दुसऱ्या रस्त्यावर घेतली. कुठे जातोय आपण? जयकरनी घाबरून विचारलं. मी फोन करणार आहे. एका गुप्तहेराला मी कामाला लावलं आहे आणि या प्रकरणात त्याला काय काय समजलं आहे ते मला बघायचं आहे. मी फोन करेपर्यंत निष्ठा कुठे असू शकेल त्या प्रत्येक शक्यतेचा विचार करून ठेव. तिला किमान फोनवरून कुठे संपर्क करता येईल हे कदाचित तुला आठवेल. समजा आज मी घरीच गेलो नाही तर ते वाईट दिसेल का? खूप वाईट दिसेल. हे बघ, पोलिसांना संशय येईल असं काहीही करू नकोस, पण त्यांना सामोरं जाण्यापूर्वी तुझ्या हातात 2 तास आहेत किंवा 3 तास आहेत.
काहीतरी संशोधनाच्या कामात होतो असं त्यांना सांगू शकतोस तू. समजा मी सिनेमा बघत होतो असं सांगितलं तर? अरे मग ते त्याच्याबद्दल सगळं विचारतील ना. मी करू शकतो ते. जो सिनेमा मी आधी बघितला आहे तोच मी सांगेन. अरे तो मोठ्या थिएटरमध्ये असला पाहिजे, जिथे तुला कोणी ओळखणारं भेटणार नाही. तिकीट घे, आज जा, तिकीट जपून ठेव, थोड्या वेळानं बाहेर पड. माझा फोन झाला की मी तुला थिएटरमध्ये सोडतो. तुम्ही दोघं इथेच थांबा. पाणिनीने ओजसला फोन लावला. काय नवीन? निष्ठाचा पत्ता लागला का? नाही, तिचा नाही, पण फिलिप फर्नांडिसचा लागला. आणि ती त्याच्याबरोबर आहे? अजिबात नाही. त्याला शोधण्यासाठी तो ज्या ज्या क्लबचा सभासद होता त्या सगळ्यांना फोन लावले आणि निरोप ठेवला की महत्त्वाचं काम आहे, तो आला तर मला फोन करायला सांगा. थोड्या वेळानं मला वाईल्ड कॅट नावाच्या क्लबमधनं त्याचा फोन आला. तो म्हणाला की मी आत्ताच क्लबात आलो आहे, निरोप मिळाला आहे. मी त्याला सांगितलं की मला फार तातडीनं, म्हणजे अगदी लगेच निष्ठाला भेटायचं आहे, आणि त्याच्यावर त्याचा प्रतिसाद एकदम थंड होता. तो म्हणाला ती जिथे राहते त्या घरी फोन आहे, परेराच्या नावानं तो डिरेक्टरीत सापडेल, तिथे फोन करा. मी त्याला म्हणालो की तो प्रयत्न करून झाला आहे माझा, पण दुर्दैवानं संपर्क होत नाही आहे. पाणीनी मी त्याला हेही म्हटलं की संध्याकाळी तुमच्याबरोबर ती होती असं कळालं, त्यावर तो म्हणाला की तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. आता एवढं तो म्हणाल्यावर त्याच्यावर बॉम्ब टाकायचा निश्चय मी केला. त्याला सांगितलं की माझ्या हेरानं मला ही बातमी दिली आहे की निष्ठा निरगुडकर हाय टाईड हॉटेल सोडून बाहेर पडली आणि त्याच्यावेळी तुम्ही तिच्याबरोबर होतात. मग त्याचा परिणाम काय झाला? आर्या पार असा व्हायला हवा होता. त्यांनी मला सांगितलं की माझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. माझ्या बोलण्यातली खोच आणि पद्धत त्याला आवडलेली नाही. तो म्हणाला मी अजिबात निष्ठा निरगुडकर बरोबर नव्हतो, आणि मी जर तेच वाक्य परत परत उच्चारलं तर त्याविरुद्ध तो कायदेशीर कारवाई करेल. मग आत्ता कुठं आहे तो? माझ्या माहितीनुसार तो त्याच क्लबात आहे. मी माझ्या माणसाला खात्री करायला तिकडे पाठवलं आहे, पण तिकडे पोहोचायला त्याला वेळ आहे अजून. मला भेटायचं आहे त्याला कनक. अरे मग इथेच का नाही येत? आणि माझा माणूस माहिती देईपर्यंत इथे बस ना. कारण मी एकदम पेटलो आहे आणि माझ्याबरोबर कोणीतरी आहे जो माझ्यापेक्षा गरम आहे. निष्ठा निरगुडकर? वेडेपणा करू नको रे. मग तो नाव नको घेऊ फोनवरनं. म्हणजे ज्याला भेटायला तू बाहेर पडलास. मला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. फिलिप फर्नांडिसला क्लबात गाठायची संधी मी घेतोच. मला त्याची मुलाखत घ्यायचीच आहे. तुला काही अडचण आली तर मला सांग, काय करता येईल ते बघीन मी. ओजस म्हणाला. पाणिनीने फोन ठेवला आणि गाडीपाशी आला तर जयकर गाडीत नव्हता. जयकर कुठे आहे ग? त्याला काहीतरी सुचलं. निष्ठा कुठे सापडेल हे त्याला खात्रीलायकपणे समजलंय. जिथे ती भेटेल तिथे जावं प्रत्यक्ष फोन करण्यापेक्षा, असा त्याने विचार केला. ती आता कुठे आहे याबद्दल काही म्हणाला का तो? नाही. तू काढून घ्यायला हवं होतंस त्याच्याकडनं. त्याला असं मोकळं सोडायची कल्पना मला आवडलेली नाही आहे. पोलीस पकडतील का त्याला? पण त्यांच्यापासून लांब राहण्याचं महत्त्व त्याला समजलंय. दे सोडून. मी त्याला इथे वाट बघत थांबायला सांगितलं होतं. तूही ते ऐकलं होतंस सौम्या. तू त्याला रोखायला हवं होतंस. पाणिनीच्या आवाजातनं चीड जाणवत होती. त्याच्या डोक्यात एखादी कल्पना आली. ती अचानक येते ना, तशी आत्ता आली. आणि त्याच्या लक्षात आलं निष्ठा कुठे असेल ते. आणि लगेच त्याला तिच्याकडे जायचं होतं. बरं ठीक आहे, कसा गेला तो? एकदम तर काही त्यांनी चालायला सुरुवात केली नसेल. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या गाडीच्या ड्रायव्हरशी तो बोलला आणि तो त्याला घेऊन गेला. त्याचा नंबर काय होता? कुठली गाडी होती? नाही, नंबर नाही माहिती. काळ्या रंगाची मध्यम आकाराची सेडन होती, बऱ्यापैकी नवीन होती. म्हणजे थोडक्यात तू काही नीट पाहिलं नाहीस? खरंच नीट नाही पाहिलं. माझ्याकडे बघ सौम्या. सौम्या, या तुझ्या वागणुकीवरनं वाटतंय की तू वेगळीच सौम्या आहेस. माझा फोन होईपर्यंत तू त्याला थांबवून ठेवू शकली असतीस. स्पष्ट सांग मला, मोकळी हो. काय करत होतीस तू? तुझं लक्ष कुठे होतं? मी वकिली करत होते. काय? हो, माझ्याकडे उत्तर होतं आणि मला वाटलं की ते उत्तर तुम्हाला जयकरला सांगायचं नाही आहे. तो सारखा विचारत होता मी काय करू. शेवटी मी त्याला ते उत्तर सांगितलं. तो प्रेमात आहे
त्यांना लग्न करायचं आहे आणि परेरानं त्यांना आडकाठी केली होती हे आपल्याला माहिती आहे. अच्छा, म्हणजे थोडक्यात तू त्यांना लग्न करा असं सुचवलंस. हो, नवरा बायको एकमेकांच्या विरोधात साक्ष देऊच शकत नाहीत, त्यामुळे मी तसा सल्ला दिला. तसं ते आधीपासून प्रेमात पडलेले आहेत, त्यामुळे केवळ अशी साक्ष देता येऊ नये म्हणून लग्न केलं असं कोणालाही सिद्ध करता येणार नाही. पाणिनी बराच वेळ स्तब्ध राहिला. रागावलाय? नाही. पाणिनी हसला. हे बघ, तुला जे शक्य होतं ते तू केलंस, पण असं आहे की बार असोसिएशन कमिटी अनधिकृतपणे कायद्याचा वापर केल्याबद्दल तुला ताब्यात घेणार नाही. सौम्या हसून म्हणाली, त्यांनी तुम्हाला अशक्य अशा परिस्थितीत आणून ठेवलं होतं. शेवटी तो साक्षीदार आहे, तुमचा अशील नाही आहे ते. त्यांनी तुम्हाला कायदेशीर दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या. उदाहरणार्थ 4 गोळ्यांचा हिशोब न लागणे. तुम्ही ही गोष्ट लपवून ठेवली किंवा पोलिसांना सांगू नको असा सल्ला त्याला दिला असता तरी तुमची स्थिती कायद्यानं अडचणीचीच झाली असती. हे समजण्या इतपत कायदा मलाही कळतो. मला हेही कळलंय की जयकरला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा करून त्याची गोष्ट सांगायला लावली रे लावली की न्यायाधीश निष्ठा निरगुडकरवरील गुन्हा सिद्ध झाला म्हणून तिला दोषी ठरवतील. सरकारी वकील असा पवित्रा घेतील की जयकरला खुनी तरुणीशी विवाह करायला मज्जाव करावा. जेव्हा तो मला म्हणाला ना की निष्ठा कुठे असेल याचा मला पक्का अंदाज आला आहे आणि ती तिथे असेल तर पोलीस तिथे शोधण्याची शक्यता नाही, तेव्हा मी त्याला सुचवलं की पोलिसांनी त्याला तिच्याविरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडण्यापूर्वी त्यांनी तिच्याशी लग्न करावं. एकदा लग्न झालं की कायद्यानं तिच्या म्हणजे बायकोच्या विरुद्ध त्याला साक्ष देण्यासाठी पोलीस बळजबरी नाही करू शकणार. अर्थात सौम्या, हे सगळं खरं असलं ना तरी पत्रकार लोक त्याचा कसा अर्थ लावतील तुला माहिती आहे. ते पोलीस आणि सरकारी वकिलांची विधानं घेतील, त्यातून असं प्रतीत करतील की निष्ठा खुनी आहे पण सिद्ध करता येऊ नये म्हणून तिने घाईघाईत लग्न उरकलं. सर, पण हे सगळं करायला त्यांना वेळ लागेल आणि तोपर्यंत तरी तिला थोडा अवधी मिळेल आयुष्य जगायचा. नाहीतर एकदा का ती तुरुंगात गेली तर बाहेर सुटून येईपर्यंत तिचं तारुण्य संपलेलं असेल, तिचा प्रियकर गेलेला असेल. जयकर काही दिवस दुःखात काढेल, नंतर एखादी सहानुभूती दाखवणारी मुलगी त्याचं डोकं तिच्या छातीवर ठेवून हळूवार थोपटेल, त्याच्या केसातून हळूवार हात फिरवेल, त्याच्यावर बहिणीसारखी माया करतीये असं दाखवून शेवटी त्याची पत्नी होऊन जाईल ती. सौम्या, दुसऱ्या शब्दात सांगायचं तर तुला नाही वाटत की थांबायची तयारी दाखवण्या इतकं त्याचं तिच्यावर प्रेम आहे? आत्ता आहे, पण इतकी वर्ष थांबायची तयारी कोण दाखवतो? लग्नाच्या बाजारातली स्पर्धा बघा. एखादी चुणचुणीत पोरगी वाटच बघत असेल बहिणीसारखी सहानुभूती दाखवण्याची, संधी मिळतीये का याची ती वाट बघत असणार. तू जिंकलीस सौम्या. सौम्या, तू हे केलंस याचा मला आनंद झाला आहे. आपण तिला शोधण्यात यशस्वी झालो असतो तर मी तिला हेच सुचवलं असतं. तुम्ही तिला काहीही सुचवलेलं नाही आहे सर. वकील म्हणून तुमची विवेकबुद्धी आणि कर्तव्य याचा योग्य तो वापर तुम्ही केला आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं की वकील म्हणून तुम्ही त्याला कधीच सल्ला देणार नाही की तिच्याशी लग्न कर, म्हणजे तिच्याविरुद्ध साक्ष द्यायची वेळ येणार नाही, पण तू स्वतःहून ते करू शकतोस. ठीक आहे सौम्या, मला फिलिप फर्नांडिसचा तपास लागला आहे, त्याला भेटायला जाऊया आणि बघू तो काय म्हणतोय. मी पैजेवर सांगते सर, आपण निष्ठाच्या जवळपास असल्याचं सुद्धा तो नाकारणार आहे. त्यांनी कनकच्या बाबतीत आधीच हे सगळं केलं आहे. समजा व्यक्ती ओळखण्यात चूक झाल्याचा हा प्रकार असेल तर? तसं असेल तर मी फार मोठी जोखीम घेतोय, पण मला नाही वाटत. कारण फिलिप फर्नांडिस हा अत्यंत थंड डोक्याचा, सभ्यतेचा बुरखा पांघरलेला खोटारडा आहे आणि तुम्ही तो बुरखा फाडू शकता. मी प्रयत्न करू शकतो. पाणिनीने क्लबच्या बाहेर गाडी नेऊन थांबवली. साक्षीदार लागणार आहे का तुम्हाला? सौम्यानं विचारलं. लागेल, पण बहुतांशी भाग मी साक्षीदाराशिवायच पूर्ण करून टाकतो. सध्या गाडीतच थांब आणि किल्ला लढव. पाणिनीने क्लबच्या दाराची घंटा वाजवली. रंगीत पोशाखातल्या एका नोकरानं दरवाजा उघडला. पाणिनीने स्वतःचं नाव आणि येण्याचा उद्देश सांगितला. तो माणूस दार लावून आत गेला. साधारण 2 मिनिटांनी दार उघडलं. एक शिडशिडीत चांगला पोशाख घातलेला, भेदक घाऱ्या डोळ्यांचा 30शीतला एक माणूस दारात उभा होता.
त्यांनी हात पुढे केला. पाणीनी, त्यांनी विचारलं. अगदी बरोबर. आणि तू फिलिप फर्नांडिस? पाणिनीने विचारलं. दोघांनी हस्तांदोलन केलं. मला माफ कर, मी आत नाही बोलवू शकत तुला. आतमध्ये क्लबचे इतर सभासद आहेत आणि आपल्यातल्या चर्चेचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो. काही हरकत नाही. माझी गाडी इथेच आहे बाहेर, आपण त्यात बसून बोलू. तू एकटाच आहेस का? नाही, माझी सेक्रेटरी आहे माझ्याबरोबर. तसं असेल तर आपण त्या कमानीच्या कोपऱ्यापर्यंत जाऊ, तिथे चांगलं आहे बोलायला. एवढं बोलून तो पाणिनीच्या संमतीची वाट न बघता झपझप चालत कमानीच्या कोपऱ्यापर्यंत पोचला. आज रात्री मला एक चीड आणणारा अनुभव आला आहे. अच्छा? फोनवरून कोणीतरी गुप्तहेर संस्थेचे वगैरे असतील बहुतेक. खात्रीलायकपणे म्हणत होते की मी संध्याकाळी निष्ठा निरगुडकर बरोबर होतो म्हणून. मग तुला ते लाजिरवाणं वाटलं? त्यापेक्षा सुद्धा चीड आणणारं वाटलं असं म्हणणं योग्य आहे, कारण मी नव्हतो तिच्याबरोबर. तुमची ओळख आहे? अर्थात. तर मग तुम्ही एकत्र होतात असं कोणीतरी सुचवलं तर त्यात चीड येण्याजोगं काय आहे? सरळ सरळ सांगतोय मी. माझी पत्नी खूप हुशार आहे, आकर्षक आहे, मोठ्या मनाची आहे. पण शेवटी ती एक स्त्री आहे. तिच्या मनात असतं की आम्हा दोघांमध्ये काहीतरी लफडं आहे. आता या तिच्या समजुतीला काहीही आधार नाही आहे, पण तिला तसं वाटतंय तर काय करणार, नाही का? त्यामुळे मी तिच्या बरोबर होतो असं खोचकपणे बोललं गेलं तर मला राग येतो. त्या गुप्तहेराची नेमणूक कोणी केली आहे मला माहिती नाही, पण असं विधान साक्षीदाराच्या समोर केलं गेलं किंवा वर्तमानपत्राला दिलं किंवा छापलं तर त्याला जबाबदार असणाऱ्याच्या विरुद्ध मी दावा ठोकीन. माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे ना? हो, एकदम स्पष्ट केली आहे. तर मग या पार्श्वभूमीवर मी उत्तरं द्यायला तयार आहे, त्यामुळे गैरसमज दूर होतील. पण मी तुम्हाला आधी इशारा दिला आहे हे लक्षात ठेवा. दुसऱ्या शब्दात, तुम्ही तिच्याबरोबर होतात असं मी दुसऱ्या कोणाला सांगितलं तर तुम्ही माझ्यावर नुकसान भरपाईचा दावा लावाल. मी ते विधान खोटं आहे असं जाहीर करीन. आणि त्यामुळे मला घरी त्रास झाला तर पाणिनी, तुम्ही वकील आहात, तुम्हाला काय सांगायचं? तुमच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. ठीक आहे, आता इथे फक्त तू आणि मी आहोत, कोणी साक्षीदार नाही आहे. सांगा, तुम्ही दोघं एकत्र होतात का? निश्चितपणे नव्हतो. तिने तुला दुपारी फोन केला होता? नाही. ती हाय टाईड नावाच्या हॉटेलमध्ये होती हे तुला कोणत्या तरी माध्यमातनं कळलं होतं का? फिलिप फर्नांडिस गडगडाटे हसला. ते हास्य असं होतं की पाणिनीने विचारलेले सगळे हास्यास्पद प्रश्न त्यांनी पार झाडून टाकले. अरे, तुला खोटे अहवाल सादर करून ती गुप्तहेर संस्था उल्लू बनवतीये, लक्षात घे. त्यांना तसं करू देऊ नकोस. तुला अनुभव असेल की हे लोक असे अहवाल पाठवतात की त्यातून त्यांना आणखीन काम दिलं जाईल. त्यांच्या ग्राहकांना काय हवं आहे ते त्यांना पुरतं. हायटाईड हॉटेलची मॅनेजर म्हणाली की तुझ्या व्यक्तिमत्वाशी जुळणारा एक तरुण मर्सिडीज गाडीतनं आला, निष्ठा गाडीत बसली आणि तो निघून गेला. अरे, ती खूप लोकप्रिय अशी गाडी आहे, हजारो लोकांनी ती घेतली आहे. तसंच मी पैजेवर सांगतो की माझ्यासारखं व्यक्तिमत्व किंवा देहयष्टी असणारे लाखो लोक असतील. आणि जणू काही मध्ये फिलिप फर्नांडिस बोललाच नाही असं समजून पाणीनी आपलं बोलणं पुढे चालू ठेवत म्हणाला, मॅनेजर म्हणाली की गाडी चालवणारा आपली गाडी शेजारच्या पेट्रोल पंपाकडे घेऊन गेला. त्या पंपाचे व्यवहार तपासल्यावर तुझी गाडी चालवणारा आणि तुझं क्रेडिट कार्ड वापरणारा जो कोणी होता त्याने पेट्रोल भरलं, त्याची रक्कम तुझ्याच बँक खात्यातून गेल्याची माहिती आम्हाला झाली आहे. पाणिनीने एवढं बोलून आपलं बोलणं बंद केलं. फिलिप फर्नांडिसनं त्याच्याकडे भीतीयुक्त आश्चर्यानं बघितलं. पाणिनीने सिगरेट शिलगावली. जवळजवळ 30 सेकंद त्या जीवघेण्या शांततेत गेल्यावर फिलिप फर्नांडिसनं विचारलं, हे आणखीन कोणाला माहिती आहे पाणिनी? मला माहिती आहे. मी नेमलेल्या गुप्तहेर संस्थेला माहिती आहे आणि आता पोलीस जेव्हा त्या मॅनेजरची मुलाखत घेतील तेव्हा त्यांना माहिती होईल. ते शेजारच्या पंपावर जाण्याचा गाढवपणा केल्याबद्दल मीच मला लाखोली वाहतोय. मला कल्पना नव्हती माझा पाठलाग होतोय.
जेव्हा आकर्षक अशा स्त्रिया एकट्याच येऊन हॉटेलमध्ये राहतात आणि त्यांना भेटायला छान कपड्यातले रुबाबदार तरुण महागड्या गाड्यातनं येतात, तेव्हा हॉटेलचे मॅनेजर अधिक चौकस होतात. फिलिप फर्नांडिसनं आपली बोटं 2-3दा रागानं आपटली. सिगरेट? पाणिनीने विचारलं. त्यांनी मान हलवून नकार दिला. मग थोड्या वेळानं पाणिनीने विचारलं. मी विचार करतोय. विचार करणं योग्य नाही होणार. म्हणजे? तू विचार करतोयस म्हणजे मला पटेल अशी कोणती तरी कथा रचू बघतोयस, असं करू नको. का? माझं समाधान होईल रे एखाद्या रचलेल्या गोष्टीमुळे, पण पोलिसांचं नाही होणार. म्हणजे सुरुवातीला होईल कदाचित, पण ते टिकणार नाही ना. तू काहीतरी दडवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी तुला रंगेहात पकडलं तर तू संपलास म्हणून समज. सत्य हे दुर्दैवानं विचित्र आहे. हे बघ, नीट ऐकून घे. तू खुनाच्या प्रकरणात गुंतलायस. कितीही विचित्र वस्तुस्थिती असली तरी ती दडवण्यासाठी परिपूर्ण अशी गोष्ट तू रचू शकणार नाहीस, कारण नंतर पुढे मागे सत्य काय ते चव्हाट्यावर येणारच आहे. मग तुला तुझी रचलेली कथा बदलावी लागेल, आणि ती बदललीस तर सत्य आणखीन दसपट भेदक होईल. पण निष्ठाला मदतीची गरज होती. आर्थिक? ती तसं काही नाही म्हणाली. मग कोणत्या स्वरूपाची मदत? त्यांनी निराश होऊन पुन्हा बोटं आपटली. हे बघ, तू शांत हो. खोटं बोललास तर पुन्हा गर्तेत जाशील. मला खोटेपणाचा आरोप केलेला आवडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो पाणिनी, मी खोटं बोलत नाही. अरे, मिनिटापूर्वी तू माझ्याशी खोटं बोललास, माझ्या हेराशी खोटं बोललास, आणि वेळ लागल्यासारखा तू पुन्हा मोठं असत्य रचून सांगायच्या प्रयत्नात आहेस. पाणिनीचा आवाज भावनाहीन, संयमी, सहनशील आणि राग न आणणारा होता. फिलिप फर्नांडिसनं आपले खांदे पाडले. पाणिनीच्या वज्रासारख्या टणक शरीरयष्टीकडे बघितलं आणि निराशेनं हसला. मी त्यावेळी जरा जोशात होतो, नाही का? तरी ही वस्तुस्थिती बदलत नाही की मी असा सराईत खोटारडा नाही आहे. अरे, तू एखाद्या मैदानी खेळाडूसारखा दिसतोस. काय खेळतोस तू? टेनिस? कसं ओळखलं? अरे, तुझ्या खांद्याचा आकार, ज्या पद्धतीने तू चालतोयस त्यावरून. कसा खेळ आहे तुझा? खूप चांगला. स्पर्धेत नाही खेळलो बरेच दिवसात, पण सराव खूप करतो, शिवाय नेमबाजी करतो. चांगला टेनिसपटू आणि नेमबाज दोन्हीसाठी सरावाची गरज असतेच. आणि खोटं बोलण्यासाठी तुझा फारसा सराव झालेला नाही आहे. पोलिसांना आणि पेपरवाल्यांना वेडं करायचं तर असा प्रचंड सराव पाहिजे खोटं बोलण्याचा. ठीक आहे, मी तुम्हाला सगळं सरळ सरळ सांगतो. माझं बोलणं मात्र गोपनीय ठेवा. हे बघ, मी तशी काहीही हमी देणार नाही. मी माझ्या अशिलाचं प्रतिनिधित्व करतोय. मग मी काही सांगू शकत नाही. हे बघ, पोलीससुद्धा तुझं बोलणं गोपनीय ठेवायची हमी नाही देणार. प्रेसवाले पण नाही देणार. फिलिप फर्नांडिस त्यावर जरा विचारात पडला. पाणिनीनी सिगरेटचं टोक बुटानं जमिनीवर चुरगळलं. निष्ठा मला आवडते. बायकोला ज्या पद्धतीनं वाटतंय तशी नाही, पण ती चांगली मुलगी आहे. तिला परेराकडून कायम वाईट वागणूक मिळाली. जोसेफ परेरा माझ्या बायकोचा नातलग होता, माझा नाही. बायको त्याची एकमेव नातलग होती. परेराच्या मालकीची काही इस्टेट आहे. माझा त्याच्यावर डोळा नाही, पण बायको त्याची एकमेव वारस आहे, ही वस्तुस्थिती आहे, आणि मी मूर्ख नाही त्याचा विचार न करायला. मला निष्ठाबद्दल नेहमी सहानुभूती वाटायची, पण माझ्या बायकोला, सोफियाला अजिबात नाही. तिच्या मनात कायम असायचं की एक ना एक दिवस निष्ठा परेराला अडकवेल आणि मृत्यूपत्रानुसार मोठा हिस्सा मिळवेल. निष्ठाच्या जन्माबद्दल काही उलटसुलट प्रवाद आहेत. ती अनवरस मुलगी आहे. परेराला तिची ही पार्श्वभूमी माहिती आहे. निमिष जयकरच्या कुटुंबाशी परेराचे मैत्रीपूर्ण संबंध होते. जयकर आणि तिचं लग्न त्याला नको होतं. काय कारण काय? ती अनवरस असल्यानं जयकरचं कुटुंब ही गोष्ट स्वीकारणार नाहीत म्हणून. स्वतः अनवरस असल्याचं निष्ठाला माहिती होतं? नाही, मला नाही वाटत तसं. परेरा तिचा बाप होता का? फर्नांडिस जरा घुटमळला आणि म्हणाला, नाही. ठीक आहे,
ठीक आहे, तू सांगत राहा पुढे. चांगली सुरुवात केली आहेस. पण फार वेळ न घालवता सांग, आपल्याला किती वेळ हातात आहे हे माहिती नाही आहे. औषधाच्या गुंगीत तिने डॉक्टरांना आधी किती सांगितलं आणि नंतर किती मला माहिती नाही, पण मी समजतो की उरलेल्या गोळ्या तिने नदीत टाकल्या. गोड गोळ्यांची अर्धवट भरलेली बाटली घरात होती. त्यात मी बंदुकीच्या शिश्याच्या गोळ्या भरल्या आणि ती त्याच नदीत टाकली. नंतर मी निष्ठेनं मला फोन करावा म्हणून निरोप ठेवला, कारण माझ्या बायकोची माझ्यावर घारीची नजर असल्यामुळे मी फोन करू शकत नव्हतो तिला. तिला निरोप मिळाला तेव्हा तिने मला फोन केला, पण सोफिया होती त्यामुळे मला बोलता येईना आणि म्हणून मी रॉंग नंबर आल्याचं नाटक केलं. शेवटी माझी बायको जेव्हा तुम्हाला भेटायला गेली तेव्हा निष्ठाशी बोलायची मला संधी मिळाली. तू बाटली कधी टाकलीस नदीत? काल रात्री. कोणी पाहिलं नाही तुला? आणि हाताचे ठसे? नाही, कोणी पाहिलं नाही आणि बाटलीवर ठसे न उठण्याची मी दक्षता घेतलेली होती. तुला त्या गोड गोळ्या आणि बाटली कुठे मिळाली? आम्ही त्याच गोळ्या वापरतो, साखरेला पर्यायी गोळ्या म्हणून. माझ्या बायकोमुळे जोसेफ परेरा त्या वापरायला लागला होता. मला निष्ठाला सांगायचं होतं की काळजी करू नकोस, पोलिसांना बाटली शोधू दे. ते जेव्हा शोधतील तेव्हा त्यात साध्या गोळ्यात सापडतील आणि दिलेला कबुली जबाब आपोआप अर्थहीन होईल. नंतर मला समजलं की पोलिसांनी ती बाटली शोधली आणि आता काय सगळा विषय संपलाय. आता मी तुला उरलेली कथा ऐकवतो. पोलिसांनी दुसऱ्यांदा शोध घेतला. त्यांना आणखीन एक बाटली मिळाली आहे. त्यात विषारी गोळ्या आहेत. त्यामुळे संपलेला विषय परत सुरू झाला आहे. पोलीस निष्ठाला शोधतायत. ती सापडली की तिच्यावर खुनाचा आरोप ठेवून तिला अटक केलं जाईल. आणि पोलिसांना वाटतंय की साध्या गोळ्यांची बाटली नदीत टाकण्यात मी जबाबदार आहे. अरे बापरे, मी जे काही केलंय त्याला प्रसिद्धी मिळाली तर माझं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होईल. सोफिया मला घटस्फोट देईल. पोलीस तुझ्याशी बोलू इच्छितात. तू काय सांगणार त्यांना? मी खोटं सांगेन त्यांना, काहीतरी बनवेगिरी करून. तसं काही करू शकणार नाहीस तू. 1 मिनिट ऐक. तू निष्ठाचा वकील आहेस. तू यात गुंतला आहेस. पोलिसांना वाटतंय की साध्या गोळ्यांची बाटली तू फेकली आहेस नदीत. बोल तू. चालू ठेव त्याच पद्धतीनं. जेव्हा तू तर्कशुद्ध विचारांती निष्कर्ष काढशील तेव्हा तुलाच कळेल की तुझी मान फासात अडकली आहे. अरे गेला सोडत तू. तुझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी तू मला सल्ला देतोयस. पोलिसांना वाटलं की तू बाटली टाकलीस तर मी दोषमुक्त होईन ना. तुझ्यावर येईल ते बालंट. आणि तुला आवडेल ते. माझ्या म्हणण्याचा उलटा अर्थ काढू नका. माझी पत्नी मला अनुकूल अशी साक्षीदार आहे. तसा मी सुखी आहे. तिला एक लाभदायक अशी इस्टेट वारसानं मिळतीये. तुम्ही जसं तुमच्या हिताचं बघताय तसं मी माझ्या हिताचं बघायचं ठरवलंय. मी माझा स्वतःचा वकील बघेन. तो उद्गारला आणि दाणकन दार आपटून आतमध्ये निघूनही गेला. पाणीनी पुन्हा आपल्या गाडीत जायला निघाला. काय झालं? तो गाडीत आल्यावर सौम्यानं विचारलं. मला असं वाटायला लागलंय की मी तुला साक्षीदार म्हणून नेलं असतं तर बरं झालं असतं. का बरं? काय म्हणाला तो? तो आधी बरंच काही बोलला, पण शेवटी जे बोलला ते महत्त्वाचं होतं. काय म्हणाला शेवटी? वेगळा वकील बघणार आहे तो स्वतःसाठी. त्याच्याकडे लपवण्यासारखं काय आहे की वकील द्यावा लागतोय त्याला? अगं त्यानीच त्या साध्या गोळ्यांची बाटली आज शिसं भरून नदीत टाकली आहे. सौम्या एकदम उत्तेजित झाली आणि म्हणाली, काय सांगताय? त्यांनी मान्य केलं? केलंय, पण फक्त माझ्यासमोर. पिंजऱ्यात उभा राहील ना तेव्हा धादांत खोटं सांगेल तो. मग आपण काय करायचं? आता आपण खायचं आहे. सौम्यानं काय घडलं असावं त्याचा अंदाज घेतला. नंतर ती जरा अलिप्तपणे म्हणाली, आता मला नाही खायचं आहे. श्रोते हो, हा होता 7वा भाग सायनाइड या अभय बापट लिखित कादंबरीचा. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर.